श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावा आणि स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांचरणी प्रार्थना करते. तर दुर्गा सप्तशतीचे पाठ का करावे, त्यांनी फलप्राप्ती काय होते, या सर्वांची माहिती आज आपण घेणार आहोत. तर सरिता 24 स्वामी या आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वपूर्ण माहिती चे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल. तर दुर्गा सप्तशती म्हणजे आपल्या कुलदेवीची, त्यानंतर महाराष्ट्रात असणाऱ्या 3.5 शक्तिपीठं ज्यांना माहिती नसतील आपली कुलदेवी, त्या सर्वांसाठी ह्या सेवेमुळे तुमची कुलदेवी कोण आहे, त्याची सेवा आपण कशी केली पाहिजे याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळत असते. बघा, दुर्गा सप्तशती, दुर्गा चालीसा हे ग्रंथ खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि घरातील एका तरी व्यक्तीने याचे सतत पारायण करणे खूप गरजेचं आहे. किमान तुम्ही महिन्यातून एकदा तरी दुर्गा सप्तशतीचे पारायण नक्कीच घरात व्हायला हवे. घरातील अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत प्रत्येकाने ही सेवा करणं हे त्या घरासाठी किंवा त्या प्रत्येक व्यक्तीसाठी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण असतं. नोकरीमध्ये, बिझनेसमध्ये यश हवं असेल, भरभराटी हवी असेल, घरामध्ये सुखसमृद्धी हवी असेल तर नक्कीच दुर्गा सप्तशतीचे पाठ करायलाच पाहिजे, अशी याची महती आहे. म्हणजे तुम्ही अगदी विद्यार्थी दशेत सुद्धा असाल तरीसुद्धा तुमच्या अभ्यासातील यशासाठी, तुमच्या करिअरच्या नवीन वाटांसाठी सुद्धा दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. पहा, दुर्गा सप्तशती पाठामुळे काय फलप्राप्ती होते आज आपण जाणून घेऊया आणि नक्कीच तुम्हालासुद्धा याचा खूप सुंदर असा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर पहा, प्रथम अध्याय जो आहे मधुकैटभ वध यामध्ये झालेला आहे. तर याचा फायदा काय होतो, तर आपलं जे काही पापमोचन होतं, सर्व संकटांपासून मुक्ती मिळते, शुद्धीकरण होते आणि आध्यात्मिक प्रगतीसुद्धा होत असते. म्हणून प्रथम अध्यायाचा तो जो लाभ आहे तो त्यातून मिळत असतो. तर दुसरा अध्याय दुर्गा सप्तशतीचे पाठ जे करत असतो, तर बघा त्यामध्ये एकूण 13 अध्याय आहेत आणि 13 अध्यायाचा मिळून एक पाठ असा होतो. तर दुसरा जो अध्याय आहे यामध्ये महिषासूर वधाचा आरंभ झालेला आहे आणि याचा फायदा असा आहे की शत्रुनाश, पराक्रम आणि साहसाची वृद्धी होते, वादविवाद आणि न्यायालयीन प्रकरणांमध्ये विजय होतो. तर पहा, बाकी काही जणांचे हितशत्रू असतात, जेणेकरून तुमच्या ऑफिसमध्ये तुमचे कोणी कलिग असतील किंवा तुमच्या शेजारी तुमच्या प्रगतीवर जळणारे काही हितशत्रू असतील, तर हे शत्रूंचा नाश होणं आणि त्यांची शत्रूचा नाश म्हणजे आपल्याला शत्रूला मारायचं नाही आहे, तर त्यांचा जो शत्रुत्वाची भावना त्यांच्या मनामध्ये आहे ती विझून तुमच्यात मैत्रीची भावना निर्माण होते, सहकार्याची भावना